नमस्कार मंडळी. आज तुम्हाला ॲस्पॅरागसची चटणी कशी करते त्याची रेसिपी सांगते. ही जी रेसिपी आहे ती आमची मैत्रीण रेखा हिने आम्हाला शिकवलेली आहे. ह्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते ताटामध्ये काढून घेतलं. ॲस्पॅरागस स्वच्छ धुवून कट केला. त्यानंतर 2 मोठे टोमॅटो घेतले, 7-8 हिरव्या मिरच्या, चिंच, कोथिंबीर आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तडक्यासाठी म्हणून जिरे, मोहरी, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता आणि हिंग हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला लसणाच्या पाकळ्या अजून घ्यायच्या असतील तर 2-3 अजून घेऊ शकता. आधी पॅन गरम केला. 1 चमचा त्यामध्ये तेल घातलं आहे. त्यानंतर कट केलेला हा जो ॲस्पॅरागस आहे तो घातला. हा खूप पौष्टिक आहे आणि इकडे मुबलक प्रमाणात हा मिळतो. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. मुद्दामच हे मोठे-मोठे टोमॅटोचे काप केलेले आहेत, कारण हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं शेवटी काढायचं आहे. 7-8 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या. 4 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि मंद आचेवर हे सगळं मिश्रण परतून घेतलं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला 10 ते 12 मिनटं परतायचं आहे. त्यामध्ये चिंच घातली आहे. 2 छोटे चमचे जिरे घातले आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं हे छान वाफवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाफवून झालेलं आहे. नंतर गॅस बंद करून हे गार होऊ दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकलं आहे. भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर घातली आहे. चवीनुसार मीठ पेरलं आणि मिक्सरमधनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. ही छान बारीक एकजीव अशी फिरवून घेतली आहे. तडक्यासाठी पॅन गरम केला. त्यामध्ये तेल घातलं, 2 लाल मिरच्या, त्यानंतर जिरे घातलेत. जिरे तडतडल्यानंतर मोहरी घातली. मोहरी पण तडतडल्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ यामध्ये घातली आहे. ह्या दोन्ही डाळी छान लालसर अशा परतून घेतल्या आहेत. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातला आहे. जी मैत्रीण आहे ती हैदराबादची आहे. त्यांच्याकडे ही अशा प्रकारे चटणी करतात आणि ही थोडीशी आंबटसर पण लागते चवीला, कारण यामध्ये चिंच घातलेली आहे. कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे आणि या स्टेजला आता गॅस बंद करून टाकला. नंतर जी चटणी होती ती सगळी चटणी तडक्यामध्ये टाकली आहे. छान एकजीव करून घेतलं आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. खूप आवडेल. धन्यवाद.